जागतिक महिला दिन के शुभ अवसर पर हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी स्थित कल्याण रोड स्वयं सिद्धि कॉलेज के पास कृषि उत्पन्न बाजार समिति सभागृह हॉल में भिवंडी कृषि उत्पन्न बाजार समिति द्वारा संचालिका मीराबाई बालाराम गायके की अध्यक्षता में जागतिक महिला दिन 16 का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर कृषि उत्पन्न बाजार समिति के सभापति श्री सचिन बालाराम पाटिल, उप सभापति श्री मनीष वसंत म्हात्रे, संचालिका नीलम गणेश पाटिल, हर्षदा सचिन पाटिल, सुगंधा मनीष म्हात्रे, वीणा विष्णु पाटिल, मीना श्रीराम पाटिल, परमिला प्रकाश भोईर, कुश्ती पट्टू श्रीराम पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व महिलाएं उपस्थित थे। सभी महिलाओं को कृषि उत्पन्न बाजार समिति द्वारा भेंट वस्तु देकर गौरव सम्मानों से सम्मानित किया गया और जागतिक महिला दिन की सभी महिलाओं को शुभकामनाएं दी। तो वही संपूर्ण कार्यक्रम का सूत्र संचालन मीना श्रीराम पाटिल ने किया। आयोजित केला होता आणि अतिशय सुंदर गर्दी खूप असताना या कार्यक्रमात दोघं सौभाग्यवती मॅडम आणि सर यांच्या मनेराज पाटील आपल्या सर्वांचं खूप केला जातो। आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी या संस्थेची स्थापना 1957 साली झाली असून 67 वर्ष झाली आणि 68व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत। मला अभिमानाने सांगावंसं वाटतं, गर्वाने सांगावंसं वाटतं की मागील वर्षी आपण चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाचं महिला दिन साजरा करण्यासाठी सभापती आणि उपसभापती आणि त्यांचं एकत्र असे संघटन यांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावलेली होती। त्या अर्थाने माझ्या महिलांच्या वतीने त्यांना मी सर्वांना सॅल्यूट करते, कारण ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर आणि इथे सगळ्या या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कदाचित ही पहिली बाजार समिती असावी की त्याच्यामध्ये 8 मार्च हा कार्यक्रम साजरा केला जातो। आणि या माझ्या शेतकरी कुटुंबातील सर्व महिलांना एकत्र करून आम्हाला सगळ्यांना त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करण्याचं एक चांगलं तुम्ही स्टेज निर्माण केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करते। व एक सामाजिक जबाबदारी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी महिला वर्गाला एकमेकांकडून दिल्या जातील एकत्र जमलो आहोत। या दिवसाचे महत्व सांगण्याकरता व्यक्तिमत्व संस्कृती सदानंद म्हात्रे जिचं आज महाराष्ट्रामध्ये नाव धरलं जातं, तिला सुवर्ण कन्या म्हणून नाव दिलेलं आहे। युट्यूब वर गेल्यानंतर एक नाही कमीत कमी हजाराच्या वरती असते संस्कृती म्हात्रेच्या कविता, वक्तृत्व स्पर्धा, नाना प्रकारच्या विषयांवर तिचं स्क्रिप्ट आज आपल्याला आलेलं आहे। एवढं भन्नाट व्यक्तिमत्व आज आपल्याकडे आलेलं आहे। मी तर त्याच्या पुढे काहीच नाहीये आणि तिचं व्यक्तिमत्व आपण सर्वांनी एक 7 ते 8 मिनिटाचं आहे, आपण ऐकावं अशी मी आपणास विनंती करते। तिला घेऊन आलेले सर वेळोवेळी तिला सहकार्य करतात। परत त्या विषयाकडे न जाता सर असं म्हणतात की महिलांना पुढे नेलं जात नाही, हे दिलं जात नाही। ते मी आत्ताही सकाळी सांगितलं ही कारण सांगूच नका, आम्हाला हे नाही आम्हाला ते नाही सगळं देतात हो। जे पुरुष वर्ग नुसत्या सौंदर्य प्रसाधनांवर लाखो रुपये खर्च करतात, दागिन्यांवर करोडो रुपये खर्च करतात, मग त्यांचं कुठं चुकतं नाही, चुकतं कोणाचं? महिला वर्गाचं आमचं, की आम्हाला दिलेल्या ज्या गरजा आहेत त्या घेता येत नाही किंवा आम्ही पुढे जात नाही, कदाचित आम्ही मागे पडतो। आणि या वेळामध्ये तरी आता महिला आपला आहेत, सबला झाल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी विसरून जायचं आणि आपण आकाशाकडे झेप घेत जायचं, कारण आपल्याला सगळं दिलेलं आहे। फक्त आपल्यामध्ये जो न्यूनगंड आहे तो पुरुष वर्गावर न थापता आपण आपली उभारी घ्यायची आहे। आणि म्हणूनच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व संस्कृती म्हात्रे हिला मी विनंती करते की आपण लाज वाटते राजे या जगात जगावं लागतंय, समाजाचं धपतन या उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतंय। लाज वाटते राजे ज्यांनी स्त्री सन्मानासाठी सुभेदाराच्या सुनेची पाठवणी केली तर स्त्री अपमान करणाऱ्या राजा पाटलाच्या हातपायाची छाटणी केली। हिरकणी
100% संरक्षणाची हमी दिली. असे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या महान स्मृतींना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करते आणि महिला दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. मित्रांनो, भारताच्या लोकसंख्येत महिला वर्गाचा अर्थाहिस्सा आहे. ती आहे म्हणूनच तुम्ही आहात, हे राष्ट्र आहे, हे विश्व आहे. अहो, तिच्याशिवाय अर्थातच स्त्री शिवाय तुमची कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी कोणतीच प्रगती होणे शक्यच नाही. आणि म्हणूनच तर स्त्री उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, I measured the progress of the community by the degree which women have achieved. पण तरीही हा सामाजिक कुव्यवस्थेचा भस्मासूर तिच्या अस्तित्वालाच भस्म करू पाहताय आणि लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतंय. समाजाचं धपतन या उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतंय. लाज वाटते राजे. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले हे 33% आरक्षण गेल्याच वर्षी आपल्या संसदेने नारी शक्ती वंदन बिल नावाने पास केले आणि प्रत्येक राजकारणी जणू तिचा उद्धार केल्याच्या आविर्भावात स्वतःची पाठ ठोकून घेऊ लागले. यावर राजनैतिक विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात की राजकीय मानसिकता आणि मतदारसंघाची पुनर्रचना यामुळे किमान पुढील 2 निवडणुका तरी या 33% आरक्षणाची अंमलबजावणी होईल असे काही मला वाटत. खरं सांगू मित्रांनो, स्त्रीला या आरक्षणाशी काही देणं घेणं नाही, कारण ती कालही सक्षमपणे काम करत होती, आजही करत आहे आणि उद्याही करत राहणार. कारण ती केवळ 33% वाली आई, बहीण, पत्नी व मुलगीच नाही, तर ती 100% थरथरणारे ज्वालामुखी तर ठगठगणारे यज्ञकुंड आहे. चैतन्याचा हिमालय ऍडजस्टमेंट. बालपणी पित्याच्या, तरुणपणी पतीच्या आणि म्हातारपणी पुत्राच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे पृथ्वीवरील एकमेव कल्पवृक्ष अर्थात स्त्री, स्त्री आणि स्त्रीच. परंतु जनावरालाही लाजेल अशी वागणूक तिला काही ठिकाणी देताना पाहायला मिळते आणि लाज वाटते राजे, या जगात जगावं लागतंय. समाजाचं अधःपतन या उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतंय. लाज वाटते राजे. चिंगारी हूँ, छेड़ो मत जल जाओगे, मैं दुर्गा हूँ, मैं काली हूँ, नारायणी हूँ मैं. इंदिरा गांधी ते द्रौपदी मुर्मू आणि पीटी उषा ते पीव्ही सिंधू या महिलेने प्रमुख भूमिका साकारलेली ही आपली महिला शास्त्रज्ञ होती. आणि पुस्तक वाचन केलं तेव्हा एकच ओळ मी म्हणेन की सर्व महिलांनी एकच हे घ्यायचंय की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं. प्रथम सर्व महिलांना जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. असंख्य असा महिलांचं उदाहरण आताच मॅडमने दिलेलं आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी या देशाच्या प्रथम राष्ट्रपती प्रतिभा पाटील. परंतु स्त्री ही प्रत्येक ठिकाणी स्पर्धेमध्ये पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे चाललेले आहे. मी खरोखर धन्यवाद देतो ज्यांनी आजवर आपलं नाव या देशामध्ये करून ठेवलेलं आहे. मी प्रत्येक पुरुषांना पण खाजगीमध्ये किंवा चर्चेमध्ये सांगत असतो की आपल्या पत्नीला आपणच पुढे आणण्याचं काम करत आहे. त्यासाठी मी माझ्या एका सरांनी उदाहरण दिलेलं आहे की मुलं आपल्या हॉस्टेलमध्ये आपण शिकवण्यासाठी पाठवतो. त्यांना जेव्हा हॉस्टेलमधनं 6 महिन्याची सुट्टी घेऊन आपल्या घरी पाठवतात तेव्हा त्यांचे जे डीन असतात ते विद्यार्थ्यांना सांगतात की तुम्ही आज 6 महिन्यासाठी तुमच्या गावी जाता सर, तेव्हा एक वही आणि एक पेन घेऊन तुम्ही तुमच्या घरी जा, गावाला जा. 6 महिने तुम्ही तुमच्या गावामध्ये फिरा, पाहुणे मंडळीकडे जा आणि एक असा माणूस शोधून आणा तर तो तुम्हाला चांगला वाटेल. परंतु सर्व विद्यार्थी या 6 महिन्याच्या पिरियड मध्ये जेव्हा परत हॉस्टेलला येतात
तेव्हा सरांना सांगतात का सर आम्हाला एक सुद्धा चांगला माणूस या पृथ्वीवर भेटला नाही, परंतु त्याच गोष्टीचं मी अनुकरण सांगणार आहे की प्रत्येक पुरुषांनी आपण स्वतःहून स्त्रीला सन्मान द्यायसाठी सुरुवात करायची आहे, तेव्हा बाकी सर्व जगामध्ये तिला मान सन्मान मिळेल. अशा प्रकारचा हा उदाहरण त्या सरांनी दिला. आणि खरोखर पुन्हा एकदा या महिलांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा देऊन माझे मनावर थांबवतो. जय हिंद, जय महाराज. खरोखरच आपली संस्कृती आणि आपलं सनातनाचे हे विचार आहेत हे अनादि अनंत काळापासून स्त्री प्रधान आहेत, ह्यावर माझा ठाम विश्वास आहे. तुम्ही विचार करा, सीताराम अगोदर नाव येतं सीतेचं. त्यामुळं तेव्हा पुराणापासून तर हे स्त्रीलाच प्रथम प्रत्येक गोष्टीमध्ये प्राधान्य दिलेलं आहे आणि कारणही तसंच आहे. जर अहिल्याबाई घडल्या नसत्या तर छत्रपती घडले नसते आणि लक्ष्मीबाईंनी स्वतःच्या तेजाने पूर्ण स्वराज्याचं किंवा देशाचं रक्षण केलं आणि ज्यांच्या मार्फत स्त्री शिक्षणाचा अधिक हक्क मिळाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. तर अशा या महानुभाव महान व्यक्तींच्या समोर नतमस्तक होऊन आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या सर्वांना खरोखर शुभेच्छा देतो. आताचा जमाना जर बघितला आपण तर खूप फास्ट फॉरवर्ड आहे. आता महिला आरक्षणाविषयी पण आपल्या संस्कृती खूप बोलल्या, बरेचसे विषय त्यांनी घेतले, म्हणजे आम्हाला बोलायला काही जागाच ठेवलेली. एवढं सुंदर अस्खलितपणे आणि अतिशय अभिमानास्पद आणि गौरवास्पद असं तुझं नाव खूप ऐकलं होतं, आज प्रत्यक्ष भेट झाली आणि तेही आजचं दूरदर्शन योग की महिला दिनानिमित्त या छोटीशा महिलेचा आपल्याला भेट झाली. खूप आनंद वाटला तुला भेटत, तुझं ऐकून खूप सुंदर. मग जेव्हा जेव्हा तू बोलत होतीस मी एक एक शब्द ऐकत होतो आणि अंगावर शहारे आणण्यासारखे तुझे उपचार आहेत आणि खूप मोठा स्कोप आहे तुला पुढे या सर्व क्षेत्रामध्ये. सांगायचा उद्देश एकच आहे की आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लागायची वेळ आता मागे पडलेली आहे. ती पुरुषांविषयी काही क्षेत्रामध्ये पुढे निघून गेलेली आहे. आज विज्ञान क्षेत्रामध्ये सांगितलं, अंतराळ क्षेत्रामध्ये सांगितलं, जे काही ठिकाणी पुरुषही कमी पडतील पण महिला कमी पडत नाही. तर आज महिलांनीच महिलांचा सन्मान वाढवला आहे आणि तो टिकवायचा आहे, उत्तरोत्तर वाढवायचा आहे. आणि कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी आणि आमचे सन्मानित सभापती साहेब त्यांच्या सौभाग्यवती, माझी सौभाग्यवती. मी तर जे काय मी लग्नानंतर माझी जी बरोबर जाते तिनेच बघितली, तिनेच अनुभवलेली आहे आणि याचं श्रेय पण ते तिलाच द्यावं लागेल. दिलं काय ना दिलं काय ते तिलाच श्रेय आहे. तर म्हणजे पायगुण पण असतो. आपण एक बोलतो एखाद्या गोष्टीचा पायगुण चांगला असतो किंवा वाईट असतो. तर मी नक्कीच भाग्यवान आहे की मला सुगंधासारखी सहचारणी मिळाली आणि सगळ्या गोष्टी समजून घेणारी. म्हणजे बऱ्याचशा पुरुषांना काय होतं कुठं जायचं असलं तर मग त्यांची तयारीची वाट बघायला लागते पुरुषांना भेटी. मग माझं उलट आहे, किती अगोदर तयार असते आणि माझी वाट बघत असते. कारण मी बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्यामुळे म्हणजे एवढं सहकार्य असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन करते. त्यामुळं पहिला तिला शुभेच्छा मला द्याव्या लागतील. सकाळी उठल्या पहिला तिला शुभेच्छा दिल्या मी. आजचा दिवस तुमचा आहे. खरं म्हटलं तर 8 मार्च जागतिक महिला दिन आहे, पण माझ्या समजुतीप्रमाणे महिला पुरुषाच्या किंवा आपल्या समाजाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये जिथे महिला आहेत तिथे तो दिवसच होणार नाही किंवा येणार नाही. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलेने जी प्रगती घेतली, पुढाकार घेतले सगळ्याच ठिकाणच्या गोष्टी, तर ते अशक्य गोष्टी आहेत. त्यामुळं येणारा जमाना, आताचा जमाना हा मुलींचा जमाना आहे. जसं तू म्हटलं तुझ्या भाषणामध्ये की अनिच्छेने जन्म घेणाऱ्या मुलीचा आता नाही. आता मुलगी येणे ही खूप सौभाग्याची गोष्ट आहे आणि खूप ती याची आता येणारा पुढचा जमाना मुलींचाच आहे. त्यामुळे आरक्षण वगैरे जसं ताईंनी सांगितले आरक्षण सगळं मागे विचारही करू नका. जमानाच तुमचा असल्यामुळे काही गोष्टी तुमच्या हक्काच्या आहेत आणि आरक्षणाचा विचारही न करता की तुम्हाला कोणी काही देईल याची वाट न बघता आपण पुढची वाटचाल चालू करायची. फार काही बोलत नाही, कारण तुमचा अजून कार्यक्रम बराचसा बाकी आहे. पुन्हा एकदा तुम्हाला संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीच्या वतीनं, आपल्या भिवंडीचे राजकीय खासदार आदरणीय बाळामामा म्हात्रे साहेब यांच्या वतीनं तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो.
धन्यवाद. तिला कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून भेटवस्तू देण्यात येत आहे. तर पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करते. आदरणी देण्यात येत आहे. लक्ष्मी आहे ती. उमरा ओलांडून घराला मंदिर बनवणारी लक्ष्मी आहे ती. संसाराचा काळा चालवणारी देवाऱ्यातील माऊली आहे ती. ती जन्माला एकानाच घेऊन येते प्रेम व माया. कुठल्या स्त्रीचा जन्म कधीच जात नसतो वाया. कधी मुलगी, कधी पत्नी, तर कधी आई होत असते. सासर माळे उजळवणारी श्री एकजोत असते. आदि शक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू. धन्यवाद. आज तुम्ही या मंचावर मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. सर्वप्रथम सर्व महिलांना 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. सांगायचं की आज सगळ्या क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत, बरोबर. मग आपण सगळ्या महिलांनी काय ठरवलं पाहिजे की कसं आपण हे केलं पाहिजे की 8 मार्च नुसतं आपण योजनांवर अवलंबून चालेल की आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे. मग आपल्याला पुढे जाण्याचा प्लॅटफॉर्म कुठला, तर हा की जागतिक महिला दिनाच्या दिवशी सर्व महिलांनी ठरवलं पाहिजे की प्रत्येक स्त्रीमध्ये सुप्त गुण असतात. मग ते कुठे माझे सुप्त गुण मी दाखवू शकते. तर असे जे काही कार्यक्रम असतात महिलांसाठी राबवलेले, त्या ठिकाणी मी गेली पाहिजे. तिथून मला काहीतरी ऊर्जा मिळते की मी हे कार्यक्रम पाहिला, मला पुढे जाण्याची संधी भेटते. बघा, एका म्हणतात ना की प्रत्येक पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो, तसाच प्रत्येक स्त्री मागे सुद्धा एक पुरुषाचा हात असतो. हे प्रत्येक स्त्रीने विसरता कामा नये. आणि मला सांगायचंय की चूल आणि मूल एवढ्यापर्यंत स्त्रीचं आयुष्य नाही, आता त्याच्या पुढेही स्त्री पुढे गेलेली आहे. म्हणतात ना की एक स्त्रीला विचारलेला सुंदरसा प्रश्न की तुम्ही हाऊसवाईफ आहात की वर्किंग वुमन आहात, तर त्यावर एका स्त्रीने सुंदर दिलेलं समर्पक उत्तर म्हणजे की मी फुल टाइम काय आहे, वर्किंग वुमन आहे. तर कसं, तर बघा, ती सकाळी उठल्यापासून अलारामचा क्लॉक असते,
घरातल्या मुलांची टीचर असते, सासू सासऱ्यांची नर्स असते, घरातल्या प्रत्येक येणाऱ्या पाहुण्याची ती रिसेप्शनिस्ट असते, परत बोलतात ना समारंभामध्ये नटून थटून जाणारी ती मॉडेल असते आणि नवऱ्याची पण हिरोईन तीच असते. मग एवढं करूनही तिला ऐकायला काय लागतं की तू घरी बसून काय करते, तिला कुठला भत्ता आहे का, पेन्शन आहे का, पगार आहे का, कुठला फंड आहे का, नाही. तरी सुद्धा स्त्री ही एक म्हणजे घराचं घर पण कशी टिकून असते हे आपल्याला कळतं की आज स्त्री कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, ती प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुढे आहे. आणि म्हणूनच आणि हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्त्रीला बळ देणाऱ्या आज आपल्या जिजाऊ सावित्रीबाई फुले तशाच ज्या सर्व स्त्रियांमुळे आज आपण इथपर्यंत आलोय आणि आज आपण पुढे घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पाऊल पुढे टाकलंय. आणि म्हणून या 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्व महिलांना शुभेच्छा देते. आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी माझ्या शाळेमध्येही कार्यक्रम केला. न्यू इंग्लिश स्कूल साविंद्रा तेथे मुलांना आणि मुलींना भरघोस मार्गदर्शन केलं की स्त्री आता अबला राहिलेली नाहीये, ती पुढे गेली पाहिजे. आणि त्या निमित्ताने मी मुलींचा एक उपक्रम घेतला. त्या उपक्रमामध्ये सर्वांकडून आईच्या कविता, मुलांकडलांच्या कविता, अशा कविता की चित्रामध्ये आपल्याला उपयोगी येतील आणि त्यांचं सादरीकरण त्या मुलींनी केलं. म्हणजेच शिकवण्याबरोबरच त्यांना समाजामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रयत्न व्हावा म्हणून त्यांचा तो उपक्रम मी घेतलेला होता. त्याचबरोबर मी कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी येथेही एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आणि त्या सूत्रसंचालनामध्ये अतिशय उत्स्फूर्त अशा महिला आलेल्या होत्या, ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात असतात त्या आलेल्या होत्या. त्याच्यामध्ये संस्कृती म्हात्रे जी वक्तृत्व स्पर्धेमध्ये अनेक प्रकारचे भाषणं तिने केलेले आहेत. त्याचबरोबर योगिनी पाटील जी आर्चरीमध्ये विभागापर्यंत नाही त्याच्यामध्ये पुढे गेलेले डॉली पाटील, या अनेक आदर्श मुली महिला तिथं आलेल्या होत्या आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम तिथं घेण्यात आला. महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आहेत. पण त्याचबरोबर मी सांगेन की पुरुष कमी नाहीत, कारण माझ्या शाळेमध्ये बघते फक्त विद्यार्थी कुठल्या कार्यक्रमात भाग घेत नाही तर ते मागे बघून फक्त मजा बघत बसतात. तसं पुरुषांना म्हणता येणार नाही की कोणत्या क्षेत्रात ते मागे आहेत. फक्त स्त्रीची थोडी फार का होईना अडवणूक करण्याचं काम करतात आणि त्याच्यासाठी स्त्री जर आपल्या ज्ञानाच्या जोरावर पुढे गेली तर कळत न कळत ती एवढी गरुड झेप घेईल, अशा पुरुषांना मागे ठेवून ती सांभाळ करणार किंवा पुढे गरुड झेप घेण्यासाठी नक्कीच पुढे जाईल. त्यामध्ये पुरुषांना दोषी ठरवून उपयोग नाहीये. पुरुष आहेतच की जे महिलांना पुढे नेत आहेत आणि नेत राहतीलच. कृषी उत्पन्न बाजार समितीचे हे 2रं वर्ष आहे जागतिक महिला दिनाचे. तर आम्ही सुद्धा माझे सहसंचालक मीराई गायखे आणि मी स्वतः नीलम गणेश पाटील, आमच्यासोबत आमचे सहसंचालक सतत आमच्या सोबत असतात. ते आम्हाला सतत प्रोत्साहन करत असतात की मॅडम तुम्ही कार्यक्रम राबवा. आम्ही सतत म्हणजे त्यांचं हे प्रोत्साहन आम्हाला इतकं म्हणजे शक्ती देतं ना की आम्हाला पण मग कार्यक्रम करायला खूप आनंद वाटतो. आणि आपण म्हणतो ना की योजनांपेक्षा त्यांची साथ आम्हाला सतत असते आणि ते आम्हाला खरोखर लाडक्या बहिणींच्या योजनेपेक्षा आम्हाला खरोखर तिथे जी वागणूक भेटते ना ती लाडक्या बहिणींसारखीच असते. म्हणजे योजनेपेक्षा त्यांची साथ आम्हाला प्रत्येक कार्यक्रमामध्ये नेहमीच असते. आणि आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतले कर्मचारी ते सतत आम्हाला ताई आणि ताई म्हणजे प्रत्येक तुम्हाला काय हवंय, तुम्हाला काय नको, अशी प्रत्येक वेळेस त्यांची साथ असते. आणि वेळ पाहत नाही की एवढा उशीर झालाय चला घरी, नाही तेवढा वेळ थांबतात. ताई काय हवंय का, म्हणजे ही साथ असणं फार महत्वाचं असतं. म्हणून आम्ही हे कार्यक्रम इथपर्यंत राबवू शकतो. त्यामुळे त्या सर्व सहसंचालकांचे आणि सर्व कर्मचाऱ्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. आणि आम्हाला सतत साथ देणाऱ्या आमच्या मीनाताई त्या सतत आमच्या सोबत असतात, त्यामुळे त्यांचेही सुद्धा मी आभार मानते. आणि दुसरेच आमचे दुसरे कर्मचारी असतात की विद्या भोईर,
या सुद्धा आमच्या सतत सोबत असतात. अजून आमच्या दुसऱ्या कर्मचारी आहेत रचनाताई, त्या आल्या नाहीत, त्यांचा थोडंसं आजारपणामुळे त्या येऊ शकल्या नाहीत, पण त्यांची सुद्धा आम्हाला सतत साथ असते. त्यामुळे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते आणि अशीच साथ तुमची आम्हाला सतत लाभो हीच तुमचे जागतिक महिला दिनाचे अभिनंदन करते.